नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मऊसूत आणि स्वादिष्ट प्रसादाचा शिरा। प्रसादाचा शिऱ्याचं साहित्य योग्य प्रमाणात घेतलं तर अगदी नवशिक्या मुली सुद्धा करू शकतील। म्हणून आज आपण बनवणार आहोत 1.25 वाटीच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। सर्वात आधी इथे मी 1.25 वाटी मीडियम साईजचा रवा घेतला आहे। आता एका भांड्यात 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी घेऊन गरम करायला ठेवू। इथे मी दुपटीपेक्षा अर्धी वाटी पाणी जास्त घेतलं आहे, त्यामुळेच आपला शिरा अगदी कोरडा न होता मऊ आणि रसरशीत होणार आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यात 1.25 वाटी साजूक तूप घालायचं। तूप गरम झाल्यावर 1.25 वाटी रवा घालून छान परतवून घ्यायचं। रवा मंद ते मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचा। तुम्ही बघू शकता आपला रवा इथे किती छान भाजला गेला आहे। आता रव्यामध्ये केळ्याचे काप करून घालायचे। केळी रव्यामध्ये छान एकजीव झाली की लगेच ड्रायफ्रूट टाकून तेही छान रव्याबरोबर परतवून घ्यायचे। इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, मनुके आणि चारोळी घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता रव्याला छान सोनेरी रंग आला आहे, म्हणजे आपला रवा छान भाजला गेला आहे। आता आपण गरम केलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण रव्यामध्ये टाकून घेऊ। गरम रव्यामध्ये गरम दूध पाण्याचं मिश्रण होताना काळजी घ्यायची, कारण ते मिश्रण उफाळून येण्याची शक्यता असते। रवा छान एकजीव करून घ्यायचा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। आता रवा छान शिजला आहे। आता आपण 1.25 वाटी साखर टाकून घेऊ। साखर छान रव्यामध्ये एकजीव करून घ्यायची।
त्यानंतर त्यात 2 तुळशी पानं आणि वेलची पूड टाकून घेऊन परतवून घ्यायचं. आता शिरा काही मिनिटे शिजू द्यायचा. तूप सुटू लागले आणि शिरा मऊसूत झाला की आपला प्रसादाचा शिरा तयार. आता तयार झालेला शिरा प्लेटमध्ये काढून त्यावर तुळशी पान ठेवून सर्व करूया. तुम्ही बघू शकतात किती छान मऊसूत आणि रसरशीत शिरा तयार झालेला आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.